हॅलो मंडळी, मी निघाले माझ्या ऑफिशियल ट्रिपसाठी पुन्हा एकदा. मी चालले आहे कोलकाताला. खूप कडकडीत भूक लागली. मग काय इथूनच घेतला एक वडापाव. मग झाली बोर्डिंग चालू आणि एंटर झाले एअरक्राफ्टमध्ये. आणि मग त्याच्यानंतर छान ढगांच्या मधून वाट काढून टेक ऑफ झाला. छान व्ह्यू बघितला. इतका छान व्ह्यू होता. त्यानंतर मग आम्ही बॅगेज पिकअप करून कॅब बुक केली आणि निघाले हॉटेलमध्ये चेक इन करायला. हे आहे एअरपोर्ट कोलकाताचं, जे बाहेरून असं दिसतं. आणि मग हा एक चौक होता तिथे, ज्याच्यामध्ये असा ग्लोब होता. मग हॉटेलमध्ये एंटर करून फॉर्मॅलिटीज पूर्ण केले आणि गेलो रूममध्ये. ही आहे माझी टीम मेंबर. आम्ही दोघी रूम शेअर करणार आहोत आणि ही आहे रूम टूर. थांबलो आहोत कोलकाताच्या ताज विमानतळामध्ये. मग काय फुल डे काम करून रात्री आम्ही डिनरला गेलो. तिथच्या पार्क स्ट्रीटच्या पीटर कॅट रेस्टॉरंटला गेलो. खूप वेटिंग होती. आम्ही ऑलमोस्ट 1 तास थांबलो, बट वर्थ इट. खूप छान होतं जेवण. तिथे माझ्या टीम मेंबर्सनी छेलो कबाब ऑर्डर केलं होतं नॉनव्हेजमध्ये. वन ऑफ द फेमस डिशेस आहे ती त्या रेस्टॉरंटची. त्यासाठीच तिथे रश असते नेहमी. देन वी आर बॅक टू द रूम. हा आहे डे 2. किती क्यूट आहे ना, बटर कंटेनर आणि बटरचे 2 छोटे फुलासारखे. मग आलो आम्ही मार्केटला कामानिमित्त आणि काम संपल्यानंतर शॉपिंग पण केली. आणि मार्केटमध्ये एंटर केल्या केल्या आम्ही सर्वात पहिले खाल्ला पुचका, पाणीपुरी. खूपच मज्जा आली. त्यानंतर लगेच आता हे इथे बघायचं रिॲक्शन. पुचका खाल्ल्यानंतर एवढी मोठी पुरी असते ना, की ती जरा खायला प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे. मग आम्ही लगेच चाऊमिन पण खाल्लं तिकडचं लोकल. माझे फेवरेट मोमोज पण खाल्ले आणि लगेच लागलो आम्ही शॉपिंगला. असं काही खास शॉपिंग नाही झाली, कारण आपल्या मुंबईसारखंच सगळं होतं तिथे. सो एकदम क्वचित शॉपिंग केली आम्ही. काही ॲक्सेसरीज घेतले आणि हे कुर्तीजचं स्टॉल होतं, तर इथून छोटे छोटे शॉर्ट कुर्तीज आम्ही पटकन उचलले. आणि मग आम्ही आलो हॉटेलवरती. रिटर्न चेकआउट करून एअरपोर्टला जायला निघालो. फ्लाईट बोर्ड करून पोचले पण मी घरी. बाय.